राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विनंती एकच की अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल। आज दिनांक 28 मार्च 2025ला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे NSS तर्फे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे पथनाट्याचे आयोजन केले गेले। काम केलेले त्यातल्या दोन मुख्य गाजलेले सिनेमे ज्याच्यामध्ये काजल रंगारींची मुख्य प्रमुख भूमिका आहे। एक निगेटिव्ह कॅरेक्टर केलेला हॉलिवूड नावाच्या चित्रपटामध्ये ज्याला ऑस्कर पर्यंतचा अवॉर्ड त्या चित्रपटात यांनी काम केलेलं आहे। आता नुकताच नक्सलाइट मुवमेंटवर एक चित्रपट आला होता ज्या चित्रपटाचं नाव आहे घात। तर घात या नावाच्या चित्रपटात देखील यांनी नक्सलाइटची भूमिका केलेली आहे। एक चित्रपट अभिनेता तुमच्या ITI कॉलेजमध्ये तुमच्या समोर उभा आहे आणि अनुरागासाठी तुमच्यासारखे टेक्निकल विद्यार्थी होते, त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं
अनुराग कसाटे नावाच्या व्यक्तीने इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याची जी काही पुस्तकं होती, अभ्यासक होता त्याच्यामुळे त्याच्याकडे बरेच पुस्तकं होती आणि त्यांना वाटलं की आता ही माझ्यासाठी रद्दी आहे, अनेक रद्दी माझ्याकडे जमा झालेली आहे, ती मला विकायची. तर ते विकण्यासाठी भंगारवाल्याला शोधत होते. मराठी सगळे कम्फर्टेबल आहेत? मराठी में बोलने में सब कंफर्टेबल है कि हिंदी भाषी में कुछ लोग है यहाँ होंगे कुछ भाषी मराठीत बोलायचं चालेल. तर अनुराग कसाटे यांनी काय केलं की भंगारवाल्याचा शोध घेतला, पण भंगारवाला यायचा आणि निघून जायचा. प्रत्येक वेळेला ते भंगारवाल्याला शोधायचे आणि भंगारवाल्याला म्हणायचं जरा थांब मी रद्दी काढतोय, पण ते रद्दी काढेस्तोवर भंगारवाला पुढे निघून जायचा. तेव्हा त्यांना वाटलं की अरे भंगारवाला मला सापडतच नाही, मग मी काय करू. इंजिनिअरिंग शिकलेल्या माणसाने डोकं लावलं आणि ऍप तयार केला. काय तयार केला? ऍप. त्या ऍपला नाव काय दिलं? द कबाडीवाला ऍप. द कबाडीवाला इंडिया नंबर 1 रिसायकल ऍप त्यांनी तयार केलं. आता रिसायकल ऍप लिहिण्याच्या मागचं कारण काय, तर ते आम्ही तुम्हाला नाटकाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करू. द कबाडीवाला ऍप यांनी एक अनुराग कसाटे यांनी हे तयार केलं आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने आज आपण काय करतोय आणि या कचऱ्याची विल्हेवाट या ऍपच्या माध्यमातून कशा पद्धतीने लावली जाते हे सांगण्याचा आम्ही याच्यातून प्रयत्न करतो. सुरू करतो आमचं छोटंसं नाटक. बाबू कोंड्या दिसला का रे? होय तो गोंडे रे, तो सोंड्या. अरे गोंड्या कुठे गेला रे बाबा आमचा गोंड्या? भाऊ गोंड्या दिसला ना तिकडे जेवण करताना? अरे खाई ना तो गोंडे नसते, तो गोंडे कुठं गेला गोंड्या? गोंड्या केवळ शोधून राहिलोय, कुठे गेला रे लेका? अरे गोंड्या लहानपणीचे मित्र कसे भेटायचं कसे असं वाघासारखं भेटलं तर किती चांगलं वाटतं का नाही? आमचा हा वाघेण्याचा फेमस होता भाऊ. लहानपणाचा माझा मित्र आम्ही काय केलं होतं का बाहेर गेलं ते सांगतो, पण तुम्हाला सांगतो मंडळी आम्ही लहानपणीचे मित्र. बरोबर आहे? अगदी लहानपणीचे मित्र. म्हणजे कसं आम्ही एकाच ताटात जेवण केलं, एकाच ताटात जेवण केलं, एकाच ग्लासानं पाणी पिलं, एकाच शाळेत शिकलो, एकाच पटांगणात खेळलो, एकाच पटांगणात खेळलो, एकाच शाळेत शिकलो. एवढे जवळचे मित्र आम्ही. एकाच्या बबी घेऊन सोबत गेलो. बरोबर वाटते का? पण ते दोस्ताना आहे ना आपल्या लहानपणीचा, म्हणून फ्लो मध्ये निघून जाते गोष्ट आहे की नाही? म्हणजे तुम्हाला सांगतो मंडळी आमच्या दोघांची मैत्री अशी घट्ट जुडली की काय सांगू. जो जुडलेला नाही एवढी मजबूत आहे, मस्त एक नंबर. म्हणजे कसं भाऊ माया असं मन तुझ्यासोबत जुडलं आहे, म्हणजे कसं तर तू यायचे माया बोल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे का मित्र? मग अच्छा भाऊ बरोबर आहे. तुम्ही मारून तर काय करे याचा बाबा माझा बाबा बरोबर आहे, याची मामी माझी मामी बरोबर आहे, हा माझ्या मायला माय म्हणजे हे माझ्या बायका माझी बायको तुझी कोण कसं आहे मंडळी चमड्याची जी बाय भिजून जाते का नाही कधी आहे की नाही? बरोबर म्हणजे कसं आहे सांगतो सॉरी सॉरी बरोबर करतो म्हणजे मामी दुरुस्ती करतो, माय बायको ती वहिनी
असं धरून बाईक माझा बाप म्हणे बघू म्हणे इतका मोठा ढोरा झाला म्हणे 55 वर्षाचा. डोळा झालाच ना तू 55 वर्षाचा. मग घरात आहे म्हणे. असं लग्नासाठी पोरगी भेटली नाही, बाई भेटली नाही. हा पण लग्न करण्यासाठी पैसा नाही माझ्याजवळ. असं होय. पैसा पाहिजे होता. आता एवढा कमवला तर एक 20,000ची मदत करून ते माझं लग्न होऊन जाते. अगं विचार काय तर करते, पैसे वापस देईन मी, उधार मागत आहो. मला म्हणलं का हा पैशासाठी मला म्हणलं पैसा कमवला तर दे ना का 20,000 रुपये उधार दे, वापस करतो. बरोबर आहे ना? काय सांगतो मित्र. अरे काय सांगू मित्र यार. अरे मित्र काय सांगू यार. म्हणजे कसं आहे, अरे तुला काय 5,000 म्हणलं ना 10,000 20,000. अरे 20 लाख दिले असते यार तुला मी. अरे 20 लाख दिले असते मित्रा. माझ्या म्हणतो का भाऊ सांगून तुला काय झालं भाऊ. म्हणजे काय झालं भाऊ 20 लाख दिले असते रे. अरे पण माझी बर्फाची फॅक्टरी आहे का. अरे बर्फाची फॅक्टरी लागली आहे. अरे माझ्या बर्फ पुरा जरूर झाला का. मग नाही तर का बर्फाची लाजाच्या लाजा भेटून गेला का. आता पैसा कसा त्याचा शेवला बसून जातो. बापरे बाप. हो काय केले नाही काय काय हरकत नाही. काय हरकत नाही. होते माझं बहुत बढिया चाललं. म्हणजे आम्ही कसं गावाखेड्यात राहणारे माणसं इकडं गट ठेवली दिली. आता आमच्याकडे कसं आहे, काही काम धंदा नाही. आम्ही फक्त शिकार. आमचा धंदा आहे शिकारीचा. माझा बाप शिकारी, त्याचा बाप शिकारी, त्याच्या बापाचा बाप शिकारी, त्याच्या बापाच्या बापाचा बाप शिकारी. आमची खानदान शिकारी. मी भिकारी म्हणून शिकार करतो ना. तर एक दिवस माझा बाप म्हणे बाबू म्हणे बसल्या बसल्या काय करते म्हणे, कामधंदे काही करत नाही म्हणे, नुसतं पोतून राहते म्हणे. हे कर हे काम कर म्हणे, तू हे घरची बंदूक घेणं जंगलात शिकार कर म्हणे. मग असा उचलला बंदूक, बाबाची बंदूक घेतली घरतून आणि चालला गेलो जंगलात. आता जंगलात गेलो, जंगलात गेलो पाहिलं काय ससा. आबा ससा म्हणजे पोरगी होईल जंगलात गेला ससा. तर जसा मला ससा दिसला, उचलली बंदूक, लावला निशाणा. आता मारायला जाईल, आता मारायला जाईल. पाहितो तो काय थोप आहे माझ्याकडं. मी म्हटलं आता काय पाय पाय करायचं नाही. याला बंदूक मारायची. उचलला बंदूक, लावला निशाणा, मारायला जाईल. पाहितो तो काय ससा जंगलात गेला. मग मला आता काय पाय नाही करायचं. याला मारायचं तर खूप पराला मी त्याच्या मागं. तो झाले पुढं पुढं मी त्याच्या मागं. झाले पुढं पुढं मी त्याच्या मागं. झाले पुढं पुढं मी त्याच्या मागं. पुढं ससा थांबला. मी बी थांबलो. ससा असा दगडाच्या आखाने लपला. मी बंदूक लावला निशाणा. आता निशाणा लावला, मारायला जाईल. पाहिजे ना काय पाय माझ्या बाबाने मी मला काही पाय पाय नाही करायचा. आता स्वतःला मारा. मग उचलली बंदूक, भाऊ लावला निशाणा आणि ठायला गोळी मारली. मेला. मग मी असं गेलो. ससा उचलला, थैली टाकला, घरी आणला. बाबाने मला बाबू ससा मारून आणला. मग माझा बाप झाला खुश. त्यानं मला शाबासकी दिली. म्हणे अरे म्हणे ह्या ससा तो मेला म्हणे. अजिता राहता तर विकला असता म्हणे. हे काम करणं मी याची करणं भाजी. हा गोड. तर मग मी काय केला, ससा घेतला, त्याचा भुरा बसला. कोणाचा नाही तर बापाचा मला हा सध्याचा भुरा बसला. त्याने ठेवलं आणि मग ठेवला गंज चुलीवर. त्याच्यात टाकलं तेल, त्याच्यात टाकली मसाला, त्याने फोडणी त्यासाठी. मग ससा उचलला, गंजात टाकला, त्याच्यावर झाकण ठेवलं. म्हणलं या ससाने आपल्याला लग्नात
याला 2 घंटे शिकू दे. मग विचार केला तर ढोकळ्याच्या जळून जाईल. पण तो काही अरे पण मला सांग आता मस्त एक नंबर सुगंध येऊन राहिला रे. असं एवढं बया माणूस मी नाही पाहिजे. आपण मी काय म्हणलं, गंज ठेवला, तेल टाकला, फोडणी दिली आणि झाकण ठेवलं. पण मी आगच नाही लावली ना विस्तार. मग मला आठवलं का आग लावा लागते. मग मी आग लावली ना स्वतःचा ससा माझा स्वतः शिजला. बाबाने म्हणलं बापू हे बस असा असा माझा भात बसला की मी ना असा ताट ठेवला, अशी झाकण काढली, असा चम्मच घेतला, दडर टाकला, पाहतो काय ठोक पाय बायाकडे मी म्हणलं आता काय पाय पाय नाही करा. बापाने वापरून द्यायचा. मी ना घेतला ससा आणि असं बापाच्या ताटात असा टाकाले जाईल ससा कुठून जंगलात गेला. असा टुंकन ताटातून उडून तो जंगलात गेला ससा. नाही का इकडे मांडरा इकडे मला एक सांग, तुझा मी गेला बरोबर जंगलात गेला, सस्याने पकडलं, सस्याने शिकार केली, सस्याने मारलं, त्याला घरी आले, त्याला कट कापलं, मस्त पैकी त्याला 2 घंटे शिजू दिलं आणि आता ताटात वाढून त्या ससा खाले जाणार तसं चटकन करलं उतरलं. आम्ही असं होते का कधी? मला सांगा, मेलेला ससा जिता होते का रे कधी? समजलं का मला? इकडे रे बया, मला सांग, जर माया मेलेला ससा जंगलात नाही जाऊ शकत तर तुझ्या बापानं पाहिलं का बर्फाला आग लागताना कधी? मला सांगा या बाबानं पाहिलं. आम्ही गावचे लोक काही सांगा का? पैसे नाही देते लोक तर एवढा खरा मला मिळणार आहे का? मग माझा ससा जंगलात जाणार का नाही जाणार? गेला तो वाईट झाला का? फोटो नाही हा गमतीचा भाग होता मित्र. म्हणजे कसं आपण लहानपणी मित्र गमतीचा भाग होता म्हणजे तुम्हाला सांगतो. पण आम्ही महत्वाची गोष्ट आहे, आपल्या शहरात आपल्या वस्तीमध्ये काय सुरू आहे ते जाऊन पाहिलं पाहिजे ना. नक्की एका स्वच्छतेचं जे आहे ना एक थैमान मांडलेलं आहे. अरे म्हणजे लोक अजूनही एवढं सांगितलं घाण करून राहिले ना. चल मला मग गावात जाऊन चल. मला माहित नाही मला माहित नाही म्हणजे अबे आता सकाळच्या बायकोनी तुमच्या हाताने पाहिलं खायला घेऊन तिथं मगर झालं तिथे तिने टाकलं ना कचरा. हे बरोबर बोललं तू. हा कचरा कुणाच्या किड्याचे शिंदे पडले असते. मी पण पाहिलं त्या बायकोला टाकतरी. अबे केळ्याची शिंदे पडले दिसून राहिले, ते अंड्याच्या साली दिसून राहिले का तुले? टाकलाच नाही ते. कचरा कुठून आलाय? हा कचरा कुठून आला? हा तिला बायकोने टाकलेला कचरा होईल का? हा पाच दिमाग खराब नाही करून सांगतो. अरे हा लवकर उचल कचरा काय तर कोण बेकारून जाईल बरं सांगतो तुला. काय करणार आल्या कचऱ्यासारख्या तोंडाच्या हा कचरा हा तोंडावर फेकून देईल बरं मी. काय झालं म्हणजे काय आहे का भांडण झालं? अरे हे तुम्ही भांडण झालं गणेशावर कचरा आहे गाव आहे. हा कचरा मला नाही. हा कचरा तुझा नाही. मग हा कचरा कोणाचा आहे? हा तुझा आहे ना? हा अरे याला काल यानं मी पाहिला याच्या बायकोने इथं कचरा टाकला आणि हा जो कचरा आहे मी पाहिला हा बायकोचा तुझ्या बायको टाकला. भयावा घरच्या लोकांना समजून सांगणार रे. घराच्या वेशीवर इथे तिथे कचरा टाकायचा नाही. अरे कचरा टाकण्यासाठी घंटा गाडी येते ना. घंटा गाडी ती घंटा गाडी जी म्हणत येते गाडीवाला गाड़ी वाला
रबर, टायर, ट्यूब, प्लास्टिक, लोहा लोखंड, टीन टप्पर, काचेच्या बाटल्या, बरोबर आहे. हे सगळे ते वाढले म्हणजे कोरड्या कचऱ्यामध्ये, बरोबर आहे. वाढल्या सुक्या कचऱ्यामध्ये. तर या आता ओला कचरा म्हणतो आपण, तो काय असते? आता ओल्या कचऱ्यामध्ये काय घ्यायचं? आपल्या घरचं शिळं अन्न, सडलेल्या पालेभाज्या, केळीच्या साली, अंड्याचे छिलके, हे सर्व येते ओल्या कचऱ्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो म्हणजे ओला कचऱ्यानं वाढला कचरा जो आहे आपल्याला वेगळं का करायचं आहे? सुका कचरा जो आहे, सुक्या कचऱ्यापासून आपल्याला 2 पैसे मिळतात जर आपण ते विकलं तर, बरोबर आहे. आणि ओला कचरा जो आहे, ओला कचरा त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया केली तर त्याच्यापासून खत तयार होते, जे आपल्या वनस्पतींना झाडांसाठी फार महत्वाचं असतं, बरोबर आहे. आता म्हणून हे म्हटलं हा कचरा असेल टाकून काय ऐकत नाही. म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा केला पाहिजे. सुका कचरा तुम्हाला विकता येतो. ओला कचरा जर तुम्ही आपल्या एखाद्या ठिकाणी गड्डा करून जर काढला आणि त्याच्यावर परत माती टाकली, परत कचरा टाकला, माती टाकली, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली की त्याच्यावर खात तयार होतं. आणि खात तयार झालं की तुम्हाला झाडाला देता येते. हे सोपं आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. त्याच्यामुळे ही प्रक्रिया आपण करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याहीपेक्षा एकदम विचित्र असा कचरा आहे, जो कचरा नायनाट होतच नाही कधी आयुष्यात. तर तो कचरा आहे कुठला? प्लास्टिक. तर प्लास्टिक हे मरत नाही किंवा गळत नाही किंवा सडत नाही, है ना. आता हे बघा, याला हे जे आहे याला काय नाव आहे सांगा? याला काय म्हटलं जातं? फ्रुटी पॅकेट. हे मिल्कशेकचं पॅकेट आहे, बरोबर. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इकडे फ्रुटीचं पॅकेट असं तयार होतं. हॅपी होतं, फ्रुटी होतं, रिअल होतं. हे सगळे जे आहे अमूलपासून टाकायचे हे अशा पद्धतीचे पॅकेट आहेत. याला काय पॅकेट म्हणतात? कुठला बॅग म्हणतात? याला म्हणतात टेट्रा बॅग. काय करतात? टेट्रा बॅग. जर तुम्ही दुकानात गेले आणि तुम्ही म्हटलं की मला टेट्रा बॅग पाहिजे तर तुम्हाला हे देणार ते. मग टेट्रा बॅग मध्ये मिल्क पाहिजे, दही पाहिजे, ताक पाहिजे. हे टेट्रा बॅग मधून येणारं पदार्थ हे आहे, पॅकेट आहे. तर आता हा जो पॅकेट आहे हा पॅकेट 3-4 लेअरने तयार होतो. आता याच्यामध्ये काय काय? तर याच्यामध्ये खड्ड्याचं मिश्रण आहे, प्लास्टिक आहे, ठीक आहे, आणि अल्युमिनियम आहे. कारण हे जे पेय आहे जेव्हा तुम्ही पिता आता ते फ्रीजमध्ये ठेवलं की थंड राहते ना. थंड राहण्याचं मागचं कारण काय? कारण त्याच्यात अल्युमिनियम आणि प्लास्टिकचं मिश्रण आहे, खड्डा आहे. तर असं मिक्स झालेलं हे टेट्रा बॅग. या टेट्रा बॅगचं ही नायनाट होत नाही प्लास्टिकच्या पिशवीसारखं. अरे बापरे, विचित्र आहे, भयानक आहे, नाशवंत नाही. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की हे जे टेट्रा बॅग आहे याची कल्पना अनुराग असाटी यांना आली आणि त्यांनी कबाडीवाला ऍप नावाचा ऍप तयार केला. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इंडिया नंबर 1 रिसायकल ऍप. मग हे तुमच्याकडनं ते घेऊन जातं. आता हे तुम्ही कचऱ्यात फेकलं तर हे नाशवंत होत नाही, त्याच्यामुळे वाया जातं. तर हे काय करतं, या टेट्रा बॅगला तुमच्यापासून घेऊन जातं, घेऊन जाऊन त्याला रिसायकल करतं आणि रिसायकल करून त्याच्यावरून वस्तू तयार करते. जसं की तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ह्याला टेबल दिसत आहे, इथे पेनाचा स्टँड आहे, टेबल स्टँड, पेनाचा स्टँड, बसण्याचा स्टँड, अशा पद्धतीचे या टेट्रा पॅकला नाशिवंत करून अशा पद्धतीने तयार केलं जातं आणि ते निःशुल्क गरजू विद्यार्थ्यांना वाटल्या जातं, शाळांमध्ये दिल्या जातं. याशिवाय याची पेन्सिल देखील बनते. तर ही पेन्सिल पण जेव्हा हे संपतं तेव्हा याला परत रिसायकल केलं जातं. म्हणजे तुम्ही जितक्या वेळा याला काढून रिसायकल करू शकता तितक्यांदा हे रिसायकल होऊ शकतं. एवढं म्हणजे त्याच्यामध्ये आहे. ओके. तर यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो टेट्रा बॅग आहे हा टेट्रा बॅग आपल्याला कुठेही टाकायचा नाही आहे. तर टेट्रा बॅग तुम्ही जमा करायचा आहे. बरं, तुम्ही हा टेट्रा बॅग आज वापरला आणि जमा जर करून ठेवला आणि जर कबाडीवाला ऍप यांना जर तुम्ही बोलावलं, हा ऍप आहे, आज सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे, सगळ्यांना माहिती आहे की याचा क्लिकवर सगळे कामं होतात. तर कबाडीवाला ऍपला तुम्ही डाउनलोड करा, असं जमा करा, याचे तुम्हाला मुबलक पैसे मिळतील. आणि कुठलाही प्रकार हेच नाही, पेपर, रद्दी, ई कचरा होता ना त्याला, इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे कम्प्युटर आहे, कम्प्युटरचे पार्ट्स आहेत, मोबाईल आहे, मोबाईलचे पार्ट्स आहेत. तर हे जे नाशिवंत आहेत हे सगळे ही कंपनी घेते आणि त्याचं रिसायकल करते. काय करते? रिसायकल करून नवीन वस्तूचं उत्पादन करते आणि ते मार्केटला एकतर विकते किंवा काही जे असतं ते तुम्हाला मोफतही देते. म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना शाळांना पुस्तकं वगैरे वगैरे देण्याचं ही कार्य ही द कबाडीवाला ऍप करत असते. त्याच्यामुळे
हे क्षेत्र आहे अतिशय भयानक आहे. प्लास्टिक पेक्षा ही खतरनाक आहे, नाशिवंत आहे. हे एवढे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यामुळे आपल्या भारत देशाला, आपल्या शहराला, आपल्या शाळेला, आपल्या परिसराला, आपल्या कॉलेजला जर वाचवायचं असेल, या भूमीला वाचवायचं असेल, जर झाडं जगवायची असतील तर हे आणि प्लास्टिक कृपया करून कुठेही टाकू नका. कृपया करून गोळा करा. हे तुमच्यासाठी आलेलं असतं, हे तुमच्यासाठी परत दिवसाचे होऊन येणार आहे. त्याच्यामुळे हे जमा करा आणि जर कवाडीवाला ऍप यांना बोलून त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या. याच्यावरून नवीन वस्तू तयार होतील आणि ते परत लोकांच्या कामी येतील. एवढंच सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो होतो. या